वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते बोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे आणि या संपूर्ण समयसार रूप परमार्थ रूप आत्मतत्वामध्ये हा जीव अवस्थित आहे। पण अवस्थित असण्यापूर्वी त्याला कशा प्रकारे आपल्या आत्म्याच्या कोणत्या ज्ञानाच्या माध्यमातून कोणत्या भावाच्या माध्यमातून त्रिकाली आत्मतत्वाचा त्यांनी आश्रय घेतला आणि त्यामध्ये त्यांनी कशा तऱ्हेने आत्मानुभूती करवून घेतली हे प्रकरण आपण काल बघितलं की आम्हाला आमचा आत्मा जाणण्यासाठी आमच्या जवळ जे मतिश्रुत ज्ञान आहे हेच आम्हाला पर्याप्त आहे। आम्ही याच मतिश्रुत ज्ञानाच्या विशेष माध्यमातून म्हणजे 5 इंद्रियांच्या विषयांना दूर सारून स्थूल मनाचा देखील विकल्प विलीन करून अंतरंगामध्ये सूक्ष्म रीतीने ज्या वेळेला आत्मसन्मुख हा जीव बनेल ज्ञानाचा उपयोग तिथे एकाकार करेल आणि त्यावेळेला त्याला अनुभूती होऊ शकते। हे आमचं रहस्य अध्यात्म रहस्य आचार्यांनी या ठिकाणी उकल करून दाखविलेलं आहे। आणि यानंतर आता हाच भाव आम्हाला कलशाच्या माध्यमातून पाहायचा आहे। कलश नंबर आहे 235 नंबरचा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामधला। अन्येभ्यो व्यतिरिक्तमात्मनियतं बिभ्रत्पृथं वस्तुता मादान्नोच्छन शून्यमेतदमलं ज्ञानं तथावस्थितम् मध्याद्यन्त विभाग मुक्त सहज भारप्रभाभासुरः शुद्ध ज्ञान घनो यथास्य महिमा नित्योदितस्तिष्ठति। अन्य परपदार्थापासून भिन्न आत्म्यामध्ये निश्चित पृथक पदार्थपणास धारण करणारे ग्रहण आणि त्यागाने रहित असे जे निर्मल ज्ञान अशा प्रकारे निश्चल स्थिर आहे की ज्ञानाच्या विशेषता सांगितल्या की हे ज्ञान कसं विशेष आहे कोणते विशेषण याचे आहे। तर पहिल्यांदा सांगितलं हे जे ज्ञान आहे हे अन्य पदार्थापासून भिन्न आहे। पराचा याच्यामध्ये यत्किंचित देखील प्रवेश नाही। ते स्वतःच्या निज आत्मतत्वात निश्चित आहे। यालाच आम्ही सांगू शकतो विभक्त एकत्व आत्मा। जे आचार्यांनी पहिल्यांदा सांगितलं की परापासून भिन्न म्हणजे भिन्नत्व आणि आत्म्यामध्ये निश्चित म्हणजे एकत्व। आत्मा कसा आहे सतम एयत्त विहत्तम अप्पाणम हा आत्मा असा आहे आणि अशा या पृथक पदार्थपणास धारण करणारे ग्रहण आणि त्यागाने रहित कोणत्याही तऱ्हेचं ग्रहण केलं नाही आणि काहीही स्वतःमधलं त्याग केला नाही असं जे हे निर्मल ज्ञान अशा प्रकारे निश्चल स्थिर झाले आहे की जेणेकरून शुद्ध ज्ञानाने हरगच्च असा त्याचा महिमा नित्य उदयरूप स्थिर राहील। हे ज्ञान परिपूर्ण रीतीने स्वतःमध्ये पूर्णतः ज्ञान रूपाने भरून आहे आणि याचा हा महिमा जो आहे ज्ञानाचा महिमा हा निरंतर आता उदीयमान असणार आहे। यामध्ये कधीही अंतर आता पडणार नाही। तो महिमा मध्य आदि अंत इत्यादी जे भेद त्यांनी रहित आणि स्वाभाविक विस्तार रूप
अशा प्रकाशाने दैदिप्यमान आहे. सर्वप्रथम तर आम्हाला अनुभूती जर जीवनात करायची असेल तर सर्वप्रथम आम्हाला पराचा महिमा सोडून आत्मतत्वाचा महिमा यायला पाहिजे. आज आमच्या जीवनात महिमा कोणाचा आहे? आम्ही नवनवीन शोध लावले की आम्हाला वाटतं हे आमच्यापेक्षा खूप महान आहे, मोठे आहे. आम्हाला त्यांचा महिमा ज्ञात होतो, त्यांचा महिमा आम्ही गातो. परंतु ज्या आत्मतत्वामध्ये सर्वज्ञत्व शक्ती आहे, त्या क्षुल्लक अशा ज्या काही संशोधन आहे, अन्वेषण आहे, ज्या काही नवीन वस्तूंचं नूतनीकरण आहे, याला हे ज्ञान जाणतं. तर आत्म्याची सर्वज्ञत्व शक्ती ही त्याही पेक्षा अति विस्तृत आहे. आमचं ज्ञान जे आहे, महिमा आम्हाला या पर्याय ज्ञानाची येते आहे. जे पर्याय ज्ञान सीमित आहे, कुचकामी आहे, पूर्ण टिकणार नाही, त्याची आम्ही महिमा गातो आहे. एक उदाहरण सांगते सहज आहे की एक स्त्री आहे आणि ही स्त्री तिने नवीन एक नथनी विकत घेतली आणि ही नथनी तिला खूप खूप आवडायला लागली. तिला असं वाटलं या नथनीचं सगळ्या आमच्या सख्यांनी देखील त्या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, मैत्रिणींच्या मेळाव्यामध्ये ती गेली नथ घालून गेली. पण नेमकं हे झालं, कुणीही तिच्या नथीची चौकशी केली नाही. तिला ती नथ खूप चांगली आहे असं म्हटलं नाही. ती वारंवार नथ दाखविण्याचा प्रयत्न करत होती, पण कुणाचंही तिकडे त्या अनुषंगाने लक्ष गेलं नाही आणि तिला कुणीही विचारलं नाही. शेवटी तिने स्वतःहून नथनीची महती सांगायला सुरुवात केली की मी ही आत्ताच विकत घेतली, हिऱ्याची आहे, त्याला मोती जडवलेले आहे, वगैरे वगैरे. अशा तऱ्हेने त्याची महती तिने गायला सुरुवात केली. त्यामध्ये एक ज्ञानी व्यक्ती होती आणि ज्ञानी व्यक्ती म्हणायला लागली, या नथनीची तर तुला खूप महिमा आली, याचं तर तू खूप कौतुक करते आहेस, पण ज्या देवानी तुला नाक दिलं, त्या नाकाचं मात्र तू कौतुक करत नाहीस. म्हणजे मूळ जे आहे, ओरिजिनल जे आहे, त्याचं तू कौतुक करत नाही आणि जी ही आत्ता तुला मिळाली आगंतुक आहे, याची मात्र तुला महिमा येते आहे. आमच्याही जीवनात तशाच प्रकारचं थोडंफार झालेलं आहे. आमचं जे काही हे असं देखोदेखीचं किंवा सांगोवांगीचं हे असं ज्ञान आहे, किंवा अशा प्रकारचं हे जे क्षायोपक्षमी ज्ञान आहे, त्या ज्ञानाची तर आम्हाला खूप महती वाटते, पण आमच्या स्वभावाची, आमच्या त्रैकालिक आत्मतत्वाची, ज्याच्यामध्ये अनंत शक्ती आहे, अशा या ज्ञानाची मात्र आम्हाला महती वाटत नाही. त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायला, विचार करायला वेळ नाही. अशा प्रकारे हा कलश या ठिकाणी आहे. ज्ञानाचं स्वरूप सर्वात जाणणे हे आहे. जेव्हा हे ज्ञानाचे पूर्ण रूप प्रगट होते, तेव्हा या विशेषणासहितच प्रगट होते. त्याची महिमा कुणीही बिघडवू शकत नाही आणि ते सदैव नित्य उदयरूपच असते. आत्म्याचं उपयोग हे लक्षण आहे. लक्षण त्याला म्हटलं जातं की जे लक्षाच्या बाहेर जात नाही किंवा लक्षाच्या काही भागातच जे असतं त्याला लक्षण म्हटल्या जात नाही. या ठिकाणी उपयोग हे लक्षण अगदी निगोदी जीवांपासून सिद्ध जीवांमध्ये सर्वत्र व्यापून आहे आणि म्हणून यामध्ये अव्याप्ती दोष नाही. किंवा हे लक्षण परद्रव्यामध्ये यत्किंचित देखील जात नाही आणि म्हणून ते अतिव्याप्ती देखील नाही. आणि स्वतःच्या स्वरूपाचा तो आत्मा कधीही त्याग करत नाही किंवा उपयोग ही काल्पनिक गोष्ट नाही, म्हणून असंभवी देखील दोष नाही. म्हणून हे लक्षण उपयोग हे आत्म्याचं निर्दोष लक्षण म्हटल्या जातं. शिवाय ज्ञान हे जीवाजवळ अनादी कालापासून आहे
आणि अनंत काळपर्यंत राहणार आहे. म्हणून आपल्या सहज विस्तृत न्यायकृपानी हे सदा नित्यकाल उदयमान म्हणजे विद्यमान असणार आहे. अशीच ही ज्ञानाची महिमा आहे. पहा, या कलशामध्ये स्पष्टीकरण कसं आलं. सर्वप्रथम आत्मा परापासून भिन्न आहे हे दर्शविलं. मग हा रागापासून पण भिन्न आहे हे पण कथन केलं. आणि जेव्हा जीव परवस्तू आणि राग यापासून विमुख होऊन स्वभाव सन्मुख होऊन भेदज्ञान प्रगट करतो. भेदज्ञान प्रगट झाले म्हणजेच परवस्तूपासून एकत्वपणाचा भ्रम नष्ट झाला. आत्म्याचं यथार्थ स्वरूप प्रतीतीमध्ये आलं. स्वला स्वची ओळख पटली. स्वतःचं अलौकिक सामर्थ्य त्यांनी जाणलं. त्याला चैतन्याची अनुभूती आली आणि त्याचबरोबर ग्रहण करण्यायोग्य जे आहे त्याचं ग्रहण झालेलंच आहे. त्या मागे त्यागण्यायोग्य वस्तूचा सहजच त्याग घडला आहे. याप्रमाणे प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यान या माध्यमातून पराच्या कर्तृत्वरूप कर्मचेतना त्याची संपली. कर्माचं फल भोगणरूप कर्मफल चेतना होती, त्याचाही या ठिकाणी निषेध झाला आणि ज्ञान चेतनेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच एकत्व ममत्वाचाही निषेध केला. आणि जेव्हा आत्मा आत्म्यात लीन आहे तेव्हा व्यवहार प्रतिक्रमणाची पण भूमिका मागे सुटली. म्हणून ते शुद्धोपयोगाच्या वरच्या पृष्ठभूमीवर आले आहे. आणि अशा तऱ्हेने दैदिप्यमान शुद्धात्म्याची महिमा आता जीवनात त्यांना प्रगट झालेली आहे. यावर बनारसजी दासजी लिहितात, जैसे निरभेद निहचे अतीत होतो. निरभेद म्हणजे भेदरहित, निहचे निश्चयानी, अतीत होतो तैसे निरभेद अवभेद कौन कहोगे. दिसे कर्म रहित सहित सुख समाधान, पायो निज थान फिर बाहरी न बहोगे. कबहू कदाची अपनो स्वभाव त्याग करी. जर कधी आम्ही स्वभावाचा त्याग केला, राग रस राचिके न परवस्तू गहे गो. राग वस्तू आणि परवस्तूचं आम्ही ग्रहण केलं नाही. अमलान ज्ञान विद्यमान प्रगट भयो. असं अम्लान मलिन न होणार ज्ञान प्रगट भयो. याही भांती आगम अनंत काल रहेतो. आणि हे एकदा प्रगट झाल्यानंतर जीवनामध्ये हा ज्ञान गुण आत्मा अनंत काळ पर्यंत या आत्यंतिक सुखाचं निरंतर तो वेदन करणार आहे. यानंतर परत आता कलश येणार आहे की ज्ञान स्वरूप आत्मा धारण करणं म्हणजेच कृतकृत्यपणा होय. हे पुढील कलशात सांगतात. ज्ञानरूप आत्म्याचा आता धारण केला. आम्ही आता ज्ञानी झालो आणि हा कृतकृत्य झाला. कृतकृत्य झाला याचा अर्थ जीवनामध्ये आता कोणतीही गोष्ट करण्यायोग्य राहिली नाही. जेवढ्या काही त्याला पुरुषार्थ करायचा होता हा पुरुषार्थ परिपूर्ण रीतीने स्वसामर्थ्यानिशी पूर्ण समर्पण भावानी त्यांनी पूर्ण केला. आणि म्हणून असा जीव कृतकृत्य म्हटला गेला. आणि अशा हा कृतकृत्य झालेला आत्मा ज्ञानाला धारण करतो आहे. कलश 236 नंबरचा. उन्मुक्त मुन्मोचमशेष तस्तत तथा तथा तमास समासेयमशेष तस्तत यदात्मन संवृत सर्वशक्ते पूर्णस्य संधारणमात्मनी. ज्याने आपल्या सर्व शक्ती आपणातच एकत्रित केल्या
यदा आत्मनः सर्वशक्तेः संवृत्त केल्या, एकत्रित केल्या, लीन केल्या, अशा पूर्ण रूप आत्म्यामध्ये धारण करणं म्हणजेच जे त्याग करण्यायोग्य आहे ते सर्व सोडणं आहे आणि जे उपादेय आहे ते सर्व ग्रहण करणं आहे. सर्व शक्तींचा समूह रूप आणि पूर्ण ज्ञानमय अशा आत्म्याला निश्चलपणे धारण केले, हाच तर सर्व वस्तूचा त्याज्य वस्तूचा त्याग आहे. म्हणजे ज्यांनी आपल्या स्वभावाला परिपूर्ण रीतीने ग्रहण केलेलं आहे, निश्चलपणे धारण केलं, त्याच्या जीवनात परद्रव्याचा कर्मोदयजन्य विकारी भावांचा त्याग सहज झाला. कारण ती भूमिका अशी आहे की त्या भूमिकेत आता राग उरलेला नाही. राग उरला नाही म्हणजे परद्रव्याचं यत्किंचितही परभावाचं परद्रव्याचं ग्रहण त्याच्या जीवनात नाही. आणि हेच सर्व उपादेय वस्तूंचं ग्रहण करणं आहे. आणि जे स्वतःच आहे त्या स्वतःच्या स्वभावाला त्यांनी पूर्णपणे ग्रहण केलेलं आहे. केवल ज्ञान, केवल दर्शन हे त्याचे स्वतःचे निजगुण आहे, त्याला त्यांनी पूर्णतः ग्रहण केलेलं आहे. आणि जे काही विकारी परिणमन होतं त्याचा समूळ नाश झालेला आहे. यालाच कृतकृत्यपणा म्हणतात. कारण सर्व करण्यायोग्य करून चुकला आहे, काही एक करणे किंवा सोडणे आता शिल्लक राहिलेले नाही. जगातील क्रियांचे दोन प्रकारे पृथक्करण करता येतं. ते म्हणजे ग्रहण करणं आणि सोडणं. जे इष्टकारक आहे त्याला प्रयत्नपूर्वक ग्रहण करावं लागतं आणि जे अनिष्टकारक आहे त्याला सोडावं लागतं. ग्रहण त्यागाची प्रक्रिया जर आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये बघितली मिथ्यादृष्टीच्या जीवनामध्ये, तर आम्हाला त्या ठिकाणी देखील ग्रहण त्यागाची प्रक्रिया आम्हाला आचार्यांनी सांगितलेली आहे की असुहादो विनिवित्ती आणि सुहे पवित्ती. अशुभापासून तुला जाणीवपूर्वक दूर हटायचं आहे, ते तुझ्यासाठी इष्टकारक नाही आणि म्हणून त्याला जाणीवपूर्वक त्याचा तू त्याग कर, म्हणजे सोड. आणि सुहे पवित्ती, शुभ भावांमध्ये तू जाणीवपूर्वक प्रवृत्ती ठेव, त्याचा अंगीकार कर. अशा तऱ्हेने हा प्रायमरी भूमिकेमध्ये आम्हाला आचार्यांनी उपदेश दिलेला आहे. याप्रमाणे आत्मा अनादी कालापासून विभाव भावरूप परिणमन करतो आहे. त्याच्याजवळ अनंत शक्ती तर आहे, पण त्या विभाव रूप आणि दोष रूप होत्या. अनंत शक्तीमध्ये श्रद्धा गुण आजही विद्यमान आहे, मिथ्यात्व अवस्थेतही विद्यमान आहे. पण त्या मिथ्यात्व अवस्थेत श्रद्धा गुणाचं विपरीत परिणमन मिथ्यात्व रूप दिसत आहे, सम्यक दर्शन रूप दिसत नाही. आमच्या जवळ जे ज्ञान असेल मिथ्या दर्शनासोबत असेल तर ते ज्ञान देखील मिथ्या ज्ञान आहे. ज्ञान गुण नष्ट नाही झाला, पण या ज्ञान गुणाच्या विभाव पर्यायी आमच्या जीवनात होतात आहे. तर अशा रीतीने हे परिणमन तर आहे, पण परिणमन विभाव रूप किंवा दोष रूप आहे. जेव्हा आत्मा परपदार्थापासून दूर हटतो, आत्मनिष्ठ बनतो, तेव्हा या सर्व शक्ती ज्या परामध्ये प्रवृत्त होतात त्यांचा पराश्रय काढून आत्मतत्वात त्या लीन झाल्या. म्हणजे आत्मतत्वात पहिल्यांदा त्याला स्थापित केलं की कोण तू आहे, तुझं स्वरूप काय आहे. जसं आता श्रद्धा गुण आहे, श्रद्धा गुण आहे तर श्रद्धा गुणाला आत्म्यामध्ये स्थापित करताना श्रद्धा गुणाची समीचीन पर्याय म्हणजे आत्मेची पर्याय आहे. ही जी मिथ्यारूप पर्याय आहे, कर्मोदयात होणारी जी सापेक्ष पर्याय आहे, तो तुझा स्वभाव नाही. याला तुला बाजूला करायचं आहे आणि तुझ्या आत्मतत्वात तुला समीचीनतेची स्थापना करायची आहे. तो तू आहे
हे जाणीवपूर्वक अंतरंगामध्ये बिंबवायचं आहे. अशा तऱ्हेने स्थापित केल्या जातं आणि तेव्हा दोन कार्य जीवनात दिसतात. जे हे आहे ते सहज त्यागल्या जातं आणि जे उपादेय आहे त्याचं ग्रहण केल्या जातं. अशा तऱ्हेने हा जीव कृतकृत्य बनतो आणि आत्मतत्वामध्ये संलग्न होतो. यानंतर परत एक कलश आलेला आहे 237 नंबरचा. व्यतिरिक्तं परद्रव्यादेवं ज्ञानमवस्थितं कथमाहारकं तस्यात् तेन देहस्य शंक्यते. या गाथामध्ये म्हणजे ही जे कलश आहे या गाथेमध्ये ज्ञानाला म्हणजे आत्म्याला देह नाही हे पुढील कलश गाथांमध्ये कुंद आचार्य स्वयं सांगणार आहे. त्याची सूचना देणारं अमृतचंद्र आचार्यांचा हा कलश आहे. अशा प्रकारे ज्ञान परद्रव्यांपासून भिन्न अवस्थित आहे. ज्ञान परद्रव्यांपासून सर्वथा भिन्न आहे. असं हे ज्ञान आत्मा आहारक कसे असे. मग जर हे ज्ञान परद्रव्यापासून भिन्न आहे तर याला आहारक कसं म्हणता येईल. म्हणजे हा कर्म आणि नो कर्मरूप आहार ग्रहण कसा करेल. आहारक या शब्दाचा अर्थ आहार 6 प्रकारचा मांडलेला आहे. त्यामध्ये कवलाहार आहे, लेपाहार आहे, ओजाहार आहे, कर्माहार आहे, नो कर्माहार आहे आणि मानसिक आहार आहे. 6 तऱ्हेचे आहार आहे. या 6 तऱ्हेच्या आहारामध्ये जीव आहारक कधी म्हटल्या जातो. ज्या वेळेला हा आत्मा शरीरासाठी आणि कर्मजन्य परमाणूंचं ग्रहण करतो आहे, कर्माचे परमाणू ग्रहण करतो आहे आणि नो कर्माचे देखील शरीराचे देखील परमाणू ग्रहण करतो आहे, त्यावेळेला हा जीव आहारक म्हटल्या जातो. आहारक आहे याचा अर्थ शरीरासाठी आवश्यक असलेले परमाणूंचं हा ग्रहण करतोय. आज आम्ही आहारक आहो की अनाहारक आहो. रात्र आहे सुरू, रात्र आहे तरी देखील शरीराचे परमाणू ग्रहण करण्याची प्रक्रिया आणि सोडण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे. म्हणून हा जीव आहारक आहे. एवढंच नव्हे तर केवली भगवान केवल ज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्यांचं जे शरीर टिकलेलं आहे आयुच्या अंतीपर्यंत, याही ठिकाणी ते नो कर्म वर्गणेंचं ग्रहण करत आहे. म्हणून ते आहारक म्हटल्या जातात. जोपर्यंत शरीरासाठी आवश्यक असलेल्या परमाणूंचं ग्रहण आणि सोडणं होऊ लागलं, याला देखील आहार म्हटलेला आहे आणि म्हणून तो जीव आहारक म्हटल्या जातो. मग हा आहार कधी नाही तर पहा, अनादी कालापासून याला सातत्याने हा आहारक आहे. फक्त अपवाद आहे विग्रह गतीमध्ये त्याला जेव्हा शरीर नाही त्यावेळेला तो जास्तीत जास्त 3 समय पर्यंत अनाहारक राहू शकतो. तत्वार्थ सूत्र दिलं, एकम द्वौ त्रीन्वा नाहारकः. 1, 2 किंवा 3 समय हा जीव अनाहारक असू शकतो. जो थोडा आता विशेष सांगते या ठिकाणी, याच्याशी संबंध नाही पण आहार या शब्दावरून, की ज्या ठिकाणी हा जीव पुढचं शरीर धारण करण्यासाठी रुजू गतीने जाणार. रुजू गतीने जाणार याचा अर्थ तो सरळ आकाश पंक्तीनुसार जाणार, कुठेही मोडा घेणार नाही, वळणार नाही, सरळ जाणार. त्याला म्हणायचं रुजू गती किंवा इशू गती. या इशू गतीने किंवा रुजू गतीने जर तो जाणार असेल तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आहारक होता. आणि जेव्हा आता तिथे रुजुगतीने जरी पोचला, लगेचच त्याच समयात त्यांनी नवीन शरीरासाठी आहार वर्गणेचं ग्रहण केलं, म्हणून तो तिथेही आहारक आहे. म्हणजे तो अनाहारक राहिलाच नाही. जो रुजुगतीने जाणारा जीव आहे तो अनाहारक नाही.
दुसरं, कधी कधी आपल्याला म्हणजे जीवाला जन्मधारण करण्यासाठी मोडे घ्यावे लागतात. जर आम्ही रुजुगतीने जाणारा जीव असेल तर तो मोडा घेत नाही, म्हणून तो आहारकच आहे. पण ज्याला एक मोडा घ्यावा लागतो, अशी जी दुसरी गती सांगितलेली आहे, जी आहे पाणी मुक्ता गती, यामध्ये त्याला एक मोडा घेऊन जन्म धारण करावा लागतो. म्हणजे आहार तिथे तो ग्रहण करतो जन्मस्थळावर गेल्यावर. तर असा एक मोडा घेतला तर एक मोडापर्यंत तो अनाहारक राहतो. म्हणजे शरीरासाठी कर्म परमाणू तो ग्रहण करत नाही. जर समजा त्यांनी 2 मोडे घेतले तर त्याला 2 समयपर्यंत तो अनाहारक राहतो. आणि जर जास्तीत जास्त तो 3 मोडे घेऊन कुठेही 343 घनराजूमध्ये कुठेही तो जन्म घेऊ शकतो. आणि असे 3 मोडे घेतले तर त्या 3 मोड्यांपर्यंत तो अनारक राहतो. म्हणून हा संसार अवस्थेत फक्त जास्तीत जास्त 3 समयपर्यंत अनारक राहू शकतो. इतरत्र सर्वत्र तो आहारकच म्हणण्यात जातो. मग या ठिकाणी प्रश्न केला की जर जीवाला ज्ञान आहे आणि त्याला असं परद्रव्यापासून जर तो सर्वथा भिन्न आहे, तर मग त्याला आहारक कसं म्हणता येईल? तो हे शरीरासाठी पुद्गल परमाणू ग्रहण करतो असं कसं म्हणता येईल? आणि त्यामुळे याला देहाची शंका करता येईल. म्हणजे त्याला देह आहे असं म्हणावं लागेल. त्याला कर्म नो कर्मरूप आहार नसल्यामुळे त्याला देहच संभवत नाही. अशा तऱ्हेचा हा कलश या ठिकाणी सांगितलेला आहे. ज्ञानाचं स्वरूप म्हणजे परद्रव्याचा आहार कसा, म्हणून ज्ञानीला देह असला पाहिजे ही शंका या कलशामध्ये व्यक्त केल्या गेली आहे. ज्ञानाचं स्वरूप स्वपराला जाणणं आहे आणि ते केवळ आत्म्यात आहे. कारण तो आत्म्याचा असाधारण गुण आहे, त्याचं लक्षण आहे. ज्ञान आणि आत्मा यांचे स्वतंत्र वेगवेगळे अस्तित्व नाही. ज्ञान म्हणा की आत्मा म्हणा, दोन्ही अभेद दृष्टीने एकच आहे. आणि दोहोंमध्ये गुण आणि गुणी संबंध आहे. गुण आणि गुणींची पृथक सत्ता नसते, एकच सत्ता असते. आणि हा आत्मा परद्रव्याचं ग्रहण करत नाही. परद्रव्याचा आत्म्यात किंचितही प्रवेश नाही. तो अभेद्य किल्ल्याप्रमाणे आहे. ही असंभव गोष्ट आहे. अशा स्थितीत पौद्गलिक देह आत्मा ग्रहणही करू शकत नाही आणि त्यागही करू शकत नाही. देह आणि आत्मा यात अत्यंत अभाव आहे. देह अचेतन आहे, आत्मा चेतन रूप आहे. देह आहार वर्गणेपासून बनलेला आहे आणि आत्मा तर चैतन्यमय आहे. मग आत्मा देह जर नाही तर हा आत्मा जर नो कर्माचं ग्रहण करतो आहे, तर ज्ञानीला देह असला पाहिजे अशी अज्ञानीची शंका या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये आम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रश्नकर्त्याचा प्रश्नाचा रोख आम्हाला लक्षात आलेला आहे. त्यांनी जे काही समजलेलं आहे हे तर तो निश्चयाने समजलेला आहे की आत्म्याला देह नाही, तो परद्रव्याचं यत्किंचित देखील ग्रहण करू शकत नाही. आणि तरी देखील आत्म्याचा आणि देहाचा संबंध हा अनादी कालापासून आहे आणि मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हा संबंध आहे. एकही क्षण अनारक तरी तो 3 समय असू शकतो. लक्षात घ्या की तो जर अनारक कर्म म्हणजे नो कर्मानी रहित 3 समय असू शकतो, परंतु देह नाही असं तर कधी होतच नाही. भलाई आमचं औदारिक शरीर मनुष्य आणि तिर्यंचांचं, देव आणि नारकी असेल तर त्यांचं वैक्रियक शरीर हे सुटेल. परंतु कारमान आणि तेजस हे 2 शरीर
या जीवाजवळ कधीच संपलेले नाही, कधीच नष्ट झाले नाही. त्याचा पुंज या जीवाजवळ अगदी अनादिकालापासून संसाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे 14व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत हे दोन शरीर जीवाजवळ आहे. शेवटच्या क्षणी जेव्हा तो 72 कर्म प्रकृतींचा नाश करतो, एकूण 85 प्रकृती त्याच्याजवळ राहतात कर्मांच्या, त्याच्यापैकी उपांत्य समयामध्ये 72 प्रकृतींचा नाश करतो आणि अंत्य समयात 12 प्रकृतींचा किंवा 13 प्रकृतींचा नाश करून ते सिद्ध भगवान बनतात. त्याच्या आधी सांगितलं, चौकरमनकी 63 प्रकृती नाशी, 63 प्रकृतींचा नाश करून अर्हंत पदाची प्राप्ती होते. म्हणजे 63 प्रकृतींचा नाश केल्यानंतर त्याची, आणि तरी देखील त्यांच्या जीवनात उरलेल्या ज्या काही प्रकृती आहे त्यांचा उपांत्य समय आणि अंत्य समयामध्ये ते नाश करतात. अशा तऱ्हेने कर्माची सत्ता तर त्याच्याजवळ निरंतर आहे. आणि आम्ही हे जे सांगतो आहे, हा जो समजलेला आहे, हे निश्चयाने समजलेला आहे की आत्म्याचा कर्मात प्रवेश नाही. मग आत्म्याचा खरंच कर्मात प्रवेश नाही का, किंवा हे कथन कोणत्या नयाने आहे, हेही आम्हाला समजावं लागेल. जे आम्ही म्हणतो की आत्मा आणि कर्म किंवा आत्मा आणि शरीर यांचा संबंध हा असद्भूत व्यवहार नयानी आहे. समजलो आम्ही निश्चय नयानी आणि पाहतो आहे आम्ही व्यवहार नाही, असं नाही. ज्या दृष्टिकोनातून आम्ही कथन करू त्याच दृष्टिकोनातून आम्हाला तो नय लावून विचार करायचा आहे. जर आम्ही हे समजलो आहे की हा देह खरंच आत्म्याचा निश्चय नयानी नाही, पण हा निमित्त नैमित्तिक संबंध, परस्पर अवगाह संबंध, अनादी संबंध हा देहाशी त्याचा आलेला आहे. म्हणून आत्मा देहरूप आहे हे म्हणणं आमचं असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे, असत्यार्थ आहे. आणि म्हणून असद्भूत व्यवहार नयाच्या विषयांचा आम्हाला अंगीकार करायचा नाही, समजून तर घ्यायचं आहे की अशा तऱ्हेने याचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आम्ही म्हटलं की शरीराला मला आत्ताच बाजूला करायचं, कर्म माझा आत्ताच्या आत्ता बाजूला व्हायचं आहे, असं होणं नाही. त्याच्यासाठी आम्हाला प्रक्रिया करावी लागेल, पृथक्करणाची पूर्ण प्रक्रिया करावी लागेल. समजल्यानंतर सुद्धा त्या त्या भूमिकेत राहून तशा तशा कर्म प्रकृतींचा अभाव करत करत आम्हाला शेवटी आमचं निर्भय सत्य स्वरूप पर्यायीत प्रगट होणार आहे. समजायचं आधी आहे आणि पर्यायीत नंतर प्रगट होणार आहे. म्हणून आम्ही नय विवक्षा लावून याचं उत्तर समाधान जीवनात शोधता येतो. उद्याला आपण पुढचं प्रकरण बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.